शुभ सकाळ मित्रांनो. आता आपण कर्जतमध्ये आहोत आणि आता आपण चाललोय कोंढाणे केव्ज बघायला. तर मित्रांनो, ही व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल सैतवडेकर आणि आज मी जाणार होतो मुंबईजवळ कर्जत येथील कोंढाणे केव्ज पाहायला. या लेण्या कर्जत स्टेशनपासून 30 मिनिटं अंतरावरती आहेत. सुरुवातीला स्टेशनच्या बाहेर सोबत आलेल्या मित्रांसोबत चहा नाश्ता करून बाहेरून शेअर टॅक्सी करून आम्ही निघालो कोंढाणे लेण्यांकडे. तर मित्रांनो, आता आपण कोंदिवडे गावाच्या स्टॉपवरती आहे, जो टॅक्सी स्टॉप आहे. तिथे आपण आता आपल्याला टॅक्सी घेऊन आले. तर आता आपण इथून पुढे एक पाऊण तासाचा ट्रेक आहे. तर आता आपण इथून आपला ट्रेक चालू करत आहोत. तर मित्रांनो, 10 मिनिटाचा ट्रेक करून आता आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो. इथे सर्व आपण बाईक किंवा कार पार्क करू शकतो, किंवा इथे आपल्याला नाश्त्याची सुद्धा सुविधा आहेत. आणि इथे समोर आपल्याला कोंढाणे बुद्ध लेणी आहेत, त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आपल्याला दाखवला आहे. तर मित्रांनो, आता सकाळचे 11:20 झाले आहेत आणि आता आपला प्रॉपर जो ट्रेक आहे तो आता सुरुवात झाली आहे. आणि जेमतेम 40 ते 45 मिनिटाचा हा संपूर्ण ट्रेक असणार आहे, म्हणजे कोंढाणे केव्जपर्यंत. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा 40-45 मिनिटाचा ट्रेक मी या 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. सो स्टे ट्यून. मित्रांनो, हा पहिला टास्क आहे. संपूर्ण पायाखाली तुम्ही बघू शकता चिखल आहे आणि आपल्यासोबत लहान मुलं सुद्धा आहेत, 2. तुम्ही पाहू शकता संपूर्ण चिखल. पाय चढण्याचे 100% चान्सेस आहेत इथे. पाऊस असल्यामुळे पायवाटा काही ठिकाणी निसरड्या होत्या. थोडी स्ट्रगल करून आम्ही छोटे मोठे वॉटरफॉल आणि जंगलाचा रस्ता पार करून शेवटी येऊन पोहोचलो सुंदर अशा कोंढाणे लेण्यांजवळ. तर मित्रांनो, आता पाऊस पडतोय आणि हा पहिलाच वॉटरफॉल, छोटा वॉटरफॉल आपल्याला लागलाय ट्रेकिंग मध्ये. तुम्ही पाहू शकता आता या वॉटरफॉल मध्ये बऱ्यापैकी पाणी आहे. आणि आज मला वाटतं गेली 2-4 दिवस खूप जास्त मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. आणखी काय पाहिजे? पाऊस आणि असा निसर्ग आणि सोबतीला आपले मित्र. आयुष्यात आणखी आपल्याला काय पाहिजे? तर मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे इथे येताना आपल्याला बरेचसे धबधबे दिसतात, छोटे मोठे. त्यापैकी हा एक आहे. तर आता या या धबधब्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आता. तुम्ही बघू शकता. तर या या धबधब्यामध्ये तुम्ही फॅमिली सोबत जर येत असाल तर एक उत्तम पर्याय आहे हा. तर मित्रांनो, आज आपल्यासोबत आपल्या मित्राची संपूर्ण फॅमिली आहे. तर आपण त्यांना विचारूया की आजचा ट्रेक कसा होता. आणि कोंढाणे केव्जची कल्पना ॲक्च्युली त्यांचीच होती. दादा, 2 मिनिट. तर हे आपले मित्र आहेत, विजय दादा. आपल्यासोबत नेहमीच असतात ट्रेकिंगला. आणि त्यांच्यासोबत त्यांची वाईफ आणि 2 मुलं आहेत. वहिनी, 1 मिनिट इकडे या. तर या त्यांच्या वाईफ आहेत आणि हा मुलगा आणि एक मुलगी आहे. तुझं नाव काय? वैदवी आणि मानवी. तर अशी ही फॅमिली आहे आणि ती सुद्धा आपल्यासोबत या पावसात कोंढाणे केव्जचा ट्रेक करणार आहे. तर मित्रांनो, 40 मिनिटाच्या ट्रेक नंतर आता आपण फायनली कोंढाणे केव्जच्या इथे येऊन आपण पोहोचलोय. आणि समोरच तो पाठीमागे माझ्या तुम्ही पाहू शकता धबधबा सुद्धा आहे आणि बौद्ध लेणी सुद्धा आहेत. चला तर आपण आता वरती जाऊया. तर मित्रांनो, माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, हे बघा किती उंच धबधबा आहे. आणि एक नाही तर बाजूला दुसरा सुद्धा एक धबधबा आहे आणि त्याच्या खाली बरोबर ज्या कोंढाणे केव्ज आहेत त्या आहेत. मित्रांनो, ही संपूर्ण विश्रांती गृह आहे. हे कक्ष आहेत, 1, 2, 3. हे त्यावेळी जे साधू होते त्यावेळी या ठिकाणी ते अशा ठिकाणी विश्रांती करत. आणि ते दिवटे आहेत जे बत्ती लावण्याच्या जागा आहेत. आता बराचसा भाग आपल्याला मार्गदर्शन केलेलं अस्तित्वात. तर मित्रांनो, आता आपण चैत्यगृह आधी बघितला आणि आता आपण इथे विश्रांती कक्ष सुद्धा बघितलेले आहेत. तर आज रविवार असल्याकारणे या ठिकाणी संपूर्ण
परिसरात खूप जास्त पर्यटक आहेत. काही लोक तर धबधब्याच्या खाली आनंद सुद्धा घेत आहेत. आज खूप जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. सॅटर्डे संडे तुम्ही येत असाल तर ही गर्दी तुम्ही पाहू शकता. अदरवाईज वीकडे तुम्ही येत असाल तर खूप शांत ठिकाण आहे हे. नक्की या आणि या ठिकाणी या ठिकाणचा आनंद घ्या. तर मित्रांनो हे समोर एक वॉटर टँक आहे त्यामध्ये आता पावसाळा आहे म्हणून खूप जास्त मागणी आहे पाणी आणि या ठिकाणचे जे धबधब्याचे पाणी आहेत तेच आता वॉटर टँक मध्ये स्टॉक होत आहे. या लेण्या इसवी सन पूर्व पहिल्या शतकातील प्राचीन बौद्ध लेण्या आहेत. या ठिकाणी सुंदर चैत्यगृह, विहार आणि स्तूप आहेत. याशिवाय लेण्याच्या भिंतीवर आणि दर्शनी भागात प्राचीन शिल्पकला आणि शिलालेख कोरलेले आहेत. तर मित्रांनो आता आपण कोंढाणे केव्ज एक्सप्लोर केलेले आहेत आणि आता वाजलेत 1:15 वाजलेत. आपण जेमतेम 1 ते 1.5 तास आपण या ठिकाणी फिरत होतो. म्हणजेच सगळ्या चैत्यगृह आपण बघून घेतला आणि सगळ्या ज्या केव्ज होत्या, ज्या लेण्या होत्या त्या आपण एक्सप्लोर केलेल्या आहेत. तर आता आपण एक थोडंसं एक 10 मिनिटाच्या अंतरावरती एक वॉटरफॉल आहे. तर आपण त्या ठिकाणी आता जाणार आहोत कारण आपल्यासोबत फॅमिली सुद्धा आहे. स्वप्नीलची मम्मी आहे आणि दादाची वाईफ आणि मुलं सुद्धा आहेत. तर आपण थोडं त्यांच्यासाठी एन्जॉयमेंट म्हणून आपण पुढे चाललोय आणि ते ते झाल्यानंतर मग आपण इथून निघणार आहोत. तर मित्रांनो या ठिकाणी खरंच खूप आज गर्दी आहे आणि आज सुट्टीचे दिवस असल्यामुळे बहुतेक सगळेच पर्यटक या ठिकाणी कर्जत वरून नेरळ, माथेरान करून काही लोक या ठिकाणी सुद्धा येतात. तर त्यामुळे खूप जास्त मोठ्या प्रमाणात गर्दी आहे आणि ठीक आहे, पण गर्दी असली तरी पण आपण या ठिकाणी येऊ शकता सॅटर्डे संडे. आणि माझी सूचना अशी की तुम्ही वीकडेला सुद्धा येऊ शकता जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची गर्दी मिळणार नाही. निवांत क्षण तुम्ही या ठिकाणी घालवू शकाल. आणि आजूबाजूला खूप छोटे मोठे वॉटरफॉल सुद्धा आहेत. ते सुद्धा तुम्ही एक्सप्लोर करून एन्जॉय करू शकता या ठिकाणी. सो थँक्यू लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि अशाच प्रकारच्या आपल्या या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपण रील्सच्या फॉर्मॅटमध्ये आपण व्हिडिओ शेअर करत असतो. तर मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही मला फॉलो करू शकता. आणि खूप छान छान कंटेंट असतो इंस्टाग्रामला. आता लवकरच आपले 1,000 फॉलोअर्स कंप्लीट होणार आहेत या ठिकाणी. मित्रांनो आज आपल्या मित्राचा म्हणजे स्वप्नीलचा वाढदिवस आहे आणि आपण या ठिकाणी केक सुद्धा आणलेला आहे. तर आता या ठिकाणी आपण बाजूलाच वॉटरफॉल आहे आणि त्याच्या बाजूला आपण असं सेलिब्रेशन करतोय. ठीक आहे ना म्हणून सेलिब्रेशन स्माइली वाली आहे थांब. नावावर काढून टाकून चौघांचं काढून सॉरी दादा. सॉरी पण काढून ठेवायचं. व्हिडिओ बनायचा म्हणजे नाही तर मला आज पण काय करत होता? एक नाही मारे या. तर मित्रांनो या ठिकाणी खूप वेळ झाला आणि आम्ही या ठिकाणी पाऊस पण खूप होता आणि या वॉटरफॉल फ्लो सुद्धा खूप छान आहे. तर आम्ही या ठिकाणी खूप जास्त वेळ एन्जॉय केला होता आणि आता खूप जास्त थंडी वाजते. भिजलोय जेमतेम मला वाटते 1 ते 1.5 तास आम्ही या ठिकाणी वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करत होतो आणि आता वाजलेत संध्याकाळचे 4 वाजलेत. आता आपण या ठिकाणाहून निघणार आहोत. तर खूप छान वॉटरफॉल होता हा आणि मला वाटते ह्याच्या पुढे सुद्धा एक आहे. तर आता बघूया जर तिथे सुद्धा वेळ आपल्याला भेटला तर आपण जाणार आहोत.
हे पाहून झाल्यावरती आम्ही पुढे थोड्याच अंतरावरती असणाऱ्या आणखी एक वॉटरफॉलमध्ये जाऊन थोडा वेळ एन्जॉय केलं. भिजल्यावर चहा हवाच म्हणून मग चहा घेऊन आम्ही निघालो. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा या ठिकाणी फॅमिलीसोबत येणार असाल तर नक्की मला DM करा. मी संपूर्ण माहिती तुम्हाला पाठवेन. अशाच पावसाळ्यातील नवनवीन लोकेशनसाठी आत्ताच मला फॉलो करा. थँक्यू. गुड इव्हिनिंग मित्रांनो. आता वाजलेत संध्याकाळचे 4:15 आणि आपण आता कोंढाणे केव्ज एक्सप्लोर करून आता जस्ट खाली जो गाव होता आपण जिथे उतरलो होतो, तर आता आपण त्या ठिकाणी आलो आहोत गाडीसाठी. तर मित्रांनो, थँक्यू सो मच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुर्तास मी राहुल सैतोडेकर इथेच थांबतो. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.